वैष्णव हो वारकरी परंपरेतील प्रेरणादायी कथा अनुभवण्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे. मी डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण सुरू करत आहोत एक दिव्य भावपूर्ण आणि आत्मस्पर्शीय प्रवास संत नामदेव महाराजांच्या जीवनातील त्या अद्भुत टप्प्याचा, जिथे अहंकाराचा अंत होतो, आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते आणि भक्तीचा प्रवाह सर्वत्र वाहू लागतो आणि सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होते. या प्रवासात आपण पाहणार आहोत आत्मपरिवर्तनाची शक्ती, अभंगाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार आणि समानतेचा संदेश देणारा एक महान संत. समाजासाठीचा संघर्ष हा केवळ एका संतांचा इतिहास नाही, तर प्रत्येकाच्या अंतर्मनाला जाणवणारा, आपल्याला स्वतःकडे पाहायला लावणारा आणि खरी भक्ती काय आहे हे शिकवणारा एक जिवंत अनुभव आहे. चला तर मग भक्ती, नम्रता आणि सत्याच्या या मार्गावर आपण एकत्र पाऊल टाकूया. वैष्णव हो, आपल्याला भक्तीच्या या दिव्य प्रवासात आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, तो म्हणजे आत्मपरिवर्तन, भक्तीचा प्रसार आणि समाज परिवर्तन. संत नामदेव महाराजांच्या जीवनातील हा काळ फक्त त्याच्या वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीचा नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक नवीन दिशा देणारा ठरवतो. संत विसोबा खेचरांच्या भेटीनंतर नामदेव महाराजांचा अंतर्मनात एक मोठा बदल घडून आला. देव सर्वत्र आहे या एका अनुभूतीने त्यांच्या मनातील सूक्ष्म अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला. मी विठ्ठलाचा लाडका ही भावना आता विरघळली आणि तिच्या जागी आली ती नम्रता, समर्पण आणि सर्वव्यापी देवाची खरी जाणीव. याआधी ते विठ्ठलाशी जिव्हाळ्याने बोलणारे भक्त होते, पण आता ते प्रत्येक सजीवामध्ये विठ्ठल पाहणारे संत झाले. आत्मज्ञान म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नाही, तर स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याला ओलांडणं हे त्यांनी प्रत्यक्ष जाणून दाखवलं. या परिवर्तनामुळे त्यांच्या भक्ती केवळ गोडावा नव्हे, तर एक गूढ, खोल आणि सार्वत्रिकता आली. या आत्मज्ञानानंतर त्यांच्या अंतर्मनात जो भक्तीचा प्रवास सुरू झाला, त्याचं खरं रूपांतर अभंग या अमूल्य वारशात झालं. नामदेव महाराजांनी हजारो अभंग रचले आणि त्यातून भक्तीला एक नवं स्वरूप दिलं. त्यांच्या अभंगाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते लोकभाषेत होते, सोपे, सहज आणि प्रत्येकाला समजणारे. त्या काळात धार्मिक ज्ञान मुख्यतः संस्कृतीमध्ये आणि मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचत होतं, पण नामदेव महाराजांनी भक्तीला त्यांच्या चौकटीतून बाहेर काढून थेट जनसमाजात आणला आणि त्यांच्या अभंगामध्ये केवळ स्तुती नाही, तर देवाशी जिवंत संवाद आहे. कधी प्रेम, कधी राग, कधी प्रश्न, तर कधी समर्पण. यामुळे भक्ती ही केवळ विधीपुरती न राहता ती एक जिवंत अनुभवात्मक नातं बनलं. त्यांच्या अभंगामुळे भक्ती मंदिरापुरती मर्यादित राहिली नाही, ती घराघरात, शेतात, रस्त्यावर आणि सामान्य माणसाच्या हृदयात पोचली. त्यांनी दाखवून दिलं की भक्ती ही सर्वांसाठी आहे, ती कोणत्याही बंधनात अडकलेली नाही. नामदेव महाराजांचा हा आध्यात्मिक प्रवास इथेच थांबला नाही, तो पुढे समाज परिवर्तन झाला. त्यांनी या काळात जात-पात, भेदभाव आणि अन्यायांना मोठ्या ठामपणे विरोध केला. देवाला जात नाही आणि सर्व माणसां समान आहात, हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. जर देव प्रत्येकामध्ये आहे, तर माणसांमध्ये भेदभाव करणं हीच खरी अधर्माची गोष्ट आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून आणि अभंगामधून लोकांना समजवलं. त्यांनी चोखमेळासारख्या संतांना सन्मान दिला, सर्व रस्त्यावरील लोकांशी समानतेने वागले आणि समाजात एकतेचा संदेश दिला. त्यांनी दाखवून दिलं की खरी भक्ती म्हणजे केवळ देवाची पूजा नाही, तर माणसात देव पाहणं आहे. जर आपण मंदिरात जाऊन भक्ती करतो पण बाहेर येऊन भेदभाव करतो, तर ती भक्ती अपूर्ण आहे. हा त्यांचा अत्यंत प्रभावी संदेश आजही तितकाच लागू आहे. या संपूर्ण प्रवासातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा मिळतो. अहंकार सोडल्याशिवाय खरी भक्ती शक्य नाही आणि खरी भक्ती केवळ वैयक्तिक न राहता ती समाजासाठीही प्रकाश देणारी असली पाहिजे. संत नामदेव महाराजांनी आत्मज्ञान, अभंगाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार आणि समाजात समानतेचा संदेश देऊन एक असा मार्ग दाखवला, जो आजही आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो.
त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं की नम्रता, प्रेम आणि सर्वप्रती समान दृष्टिकोन हाच खरा आध्यात्मिकतेचा पाया आहे. तर माझ्यासोबत म्हणत राहा. नवीन ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन विषय जो संत नामदेव महाराजांनी समाजासाठी घडवला. तोपर्यंत माझ्यासोबत नामस्मरणात करत राहा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल मित्रांनो.